शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे. सुषमाताई, संजय राऊतांनी जी पोस्ट केलेली आहे, आपला सपना मनी मनी असं म्हणताना 15 कोटी ॲडव्हान्स दिला जातोय, खासदारांना फोडण्याचा प्रयत्न होतोय. ही पोस्ट आपले खासदार फोडण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्या संदर्भातली म्हणायची का? नाही, ही पोस्ट कुठल्या संदर्भातली आहे किंवा अजून काय आहे याचं पिक्चर माझ्याकडे अजून तरी माझ्या हातात स्पष्ट चित्र नाहीये. त्यामुळे मी आता याच्यावरती काही बोलत नाही. परंतु खासदार फुटत असते आणि विशेषतः महाराष्ट्रातले फुटत असते, तर याची चिंता माझ्यापेक्षाही जास्त देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. आता तुम्हाला असं वाटेल की अहो तुम्ही फडणवीसांना कशाला मध्ये घेताय, तर होय, फडणवीसांनाच मध्ये घेतलं पाहिजे. कारण दिल्लीला जाण्याची सगळ्यात मोठी महत्वाकांक्षा कोणाची, तर ती फडणवीसांची. आणि फडणवीस दिल्लीला पोहोचू नयेत ही धडपड कुणाची, तर शिंदे सेना जन्माला घालणारे, शिंदेची सरोगेट मदर म्हणून वावरणारे दिल्लीतल्या नेत्यांची. त्यामुळे फडणवीस दिल्लीला जाऊ नयेत म्हणून दिल्लीपासून दरेपर्यंत जो काही एक मोठा स्पीड ब्रेकर टाकलेला आहे, या स्पीड ब्रेकर मध्ये फडणवीस आता काय करतील? ज्या फडणवीसांनी स्वतःचं मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी, वाचवण्यासाठी एक भस्मासूर जन्माला घातला, तोच भस्मासूर आता फडणवीसांच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तो फडणवीस अब तुम्हाला क्या होगा? कारण आम्ही तर सत्तेशिवाय राहायचं ठरवलेलंच आहे ना. चिन्ह गेलं, नाव गेलं, सगळं गेलं. त्याच्यानंतरही आम्ही शून्यातनं उभे राहिलो, राखेतनं झेप घेतली एका नव्या चिन्हासकट, ज्याच्यावर भाजप क्लेम करू शकत नाही, शिंदे क्लेम करू शकत नाही, कुणी माईचा लाल क्लेम करू शकत नाही. ठाकरेंनी नव्या शिलेदारांना घेऊन पुन्हा एकदा नव्याने 20 आमदार, 9 खासदार निवडून आणले. मुंबई महापालिकेमध्ये 65 नगरसेवक आम्ही निवडून आणले. आता निवडून आलेली माणसं जी मशाल या चिन्हावर निवडून आणले, त्यांचा इनर कॉन्शियस, त्यांची नैतिकता त्यांनी सांभाळावी. पण ह्या सगळ्यांमध्ये फडणवीसांचं काय होईल? आम्ही सत्तेशिवाय राहण्याचं ठरवले. संघर्ष करणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. एका जातीवंत शेतकऱ्याने पेरायचं असतं, आम्ही पेरत जाऊ. त्यांनी माणसं चोरावीत, आम्ही पेरत राहू. आम्ही माणसं घडवतोय. भाजपला माणसं घडवता येत नाहीत म्हणून भाजपला टीएमसी असेल किंवा आप असेल, डीएमके असेल, एनसीपी असेल, शिवसेना असेल, या लोकांना, या सगळ्या पक्षाची माणसं चोरावी लागतात, माणसं फोडावी लागतात. कारण भाजपमध्ये ती कुवत नाहीये स्वतःची माणसं घडवण्याची.